गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर वापस आपण नवीन ब्लॉग सोबत आलेलो आहोत आणि आता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि आज आहे 15 एप्रिल आणि आपल्या एकविरा मातेची पालखीसुद्धा आहे. तर आपण चाललो आहे जर आता पालखीला वगैरे आणि आपल्यासोबत कोण कोण येते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेलच. आता चला मस्त की जाऊया. आणि आता आपण पहिल्यांदा चाललो आहे, ते पण कशात आपण चाललो आहे आता बाईकनी पहिल्यांदा. आणि माझी फर्स्ट ट्रिप होणार आहे बाईक राईडमध्ये आणि ते पण खूप लांब. आता चला जाऊया आणि आपल्यासोबत कोण कोण येते या ब्लॉगमध्ये दिसेलच आपल्याला. आता चला जातो. आणि आपल्यासोबत आता आपला माईक पण आहे, पण ते बॅगेत वगैरे ठेवलं आहे. आपल्यासोबत मास्क वगैरे सुद्धा आहे आणि याच्यात टोपी वगैरे पण आहे. चला आता जातो वगैरे, तर तुम्हाला भेटतो, जरा बोलवले जा. काहीच आता आपण निघालोय आपल्या रूटला आणि मला माहित असेल आता माझा आवाज तुमच्याकडे पर्यंत पोहोचतोय. आता आपले 6 मेंबर पुढे आहेत. आता आपल्या सोबत करण सुद्धा जॉईन झालेला आहे. आता चला जाऊया मस्त. आपण एकविरा माऊलीच्या दर्शनाला चाललोय आणि आज पालखी सुद्धा आहे, तर आपण बाईक राईड वगैरे सुद्धा करणार आहोत. गाईज आता आपण काटेरी नाका म्हणजे इकडे एक्सप्रेसच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि आता विनायक सवी सुद्धा मागणं येतात आणि विराज आता सवी पुढे गेलात. आता मी सेफ्टी वगैरे घालून रेडी आहे आपल्याला आणि आपल्यासोबत आपली स्कूटी सुद्धा आहे इथे बघू शकतो आपण. आणि ते आपल्यासोबत आता करण कॅमेरा बनले, कॅमेरामॅन. आता चला जाऊया मस्त आणि एन्जॉय करूया आपल्या एकविरा मातेची ट्रिप. तुम्हाला पण सुद्धा आता दर्शन वगैरे भेटेल एकविरा मातेचा. आता चला जाऊया आणि विनायकची वाट बघतो आपण. मग निघूया आपण आपल्या रूटला. आता आपल्याला 2 तास तर 2.5 तास लागणार आहेत एकविरा मातेच्या इथे जायला. कॅमेरामॅन ठीक से पकड जरा. आता चला, आवाज येत असेल तर ठीक आहे. आणि एकविरा माते की जय. गाईज आता आपल्यासोबत विनायक सुद्धा जॉईन झालेला आहे इथे बघू शकता. आणि न्यू अनबॉक्सिंग केलेला आहे हेल्मेटचा सुद्धा. पहिल्यांदा घालणार आहे हेल्मेट कधीतरी, आयुष्यात पहिल्यांदा. आणि चला आता जाऊया. बाकीची कुठेच बाकीचे पुढे गेलेले आहेत. चला आता आपण पण जाऊया मस्त आणि एन्जॉय करूया आपली ट्रिप. काय आता फायनली एक ब्रेक घेतलेला आहे आणि आता इथे सर्वजण थांबल्यात आणि 2 जण गेली, आपला करण आणि विराजाचा मित्र त्याही पुढे गेलेले आहेत. आणि इथे जरा आपण थांबलोय इथे गॉगल वगैरे घ्यायला, पण तो नाही दुकानात. आता यावी विराजाचा घ्यायचं म्हणून थांबलो तो. आणि आता आपण आहे तलोजाच्या इथे. आता हे स्वीट वगैरे लागतात ना. आणि इथे एक फेमस हॉटेल होता, त्याचं नाव काय, हां तो बघा तिकडे येते या साईडला हायवे ब्रेक. आणि आता चला, खूपच ऊन लागतोय. नशीब माझ्याकडे सर्व काय इक्विपमेंट्स आहेत जो फेसला वगैरे लावतो. आणि फक्त चेहऱ्याला काहीच नाही होणार, फक्त गरम होईल आणि बाकी हात वगैरे तर काले होणारच आहेत उन्हात. आता बघू, आपल्या देवीच्या दर्शनाला चाललो आहे तर थोडंसं ॲडजस्ट तर करायला लागेल. काला तर नंतर गोरा होऊ शकतो. पण आता चला, आता जाऊया मस्त देवीच्या दर्शनाला. खूप एक्सायटेड आहे. आणि करण सवी तर पुढे गेल्या, त्यावेळी बघू आता त्यांना सांगतो कॉल करून थांबायला पुढे. आणि आता इथे रेडी आहेत सर्वजण. ही एक स्कूटी आणि ही एक. आता 4 स्कूटर टोटल आणि आम्ही 8 जण आहेत, एकावर 2. आणि इथे आपली सेफ्टीसुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे आपलं हेल्मेटसुद्धा आहे इथे. आता फोन पण हिट झाले म्हणून आपण ब्लॉग काय म्हणजे कंटिन्यू नाही काढणार, मध्ये भेटू तेव्हाच शॉर्ट काढूया. काय झालं आता यावी गॉगल बिगल घ्यायला. चला इथं गॉगल घेत बसल्या का, तुझा पहिल्यातच होतो. गाईज आता आपण खोपोलीच्या इथे थोड्या वेळातच बसू. अजून 27 किलोमीटर आहे आणि लोणावळा 43 किलोमीटर आहे. आणि आता मी हेल्मेट वगैरे घालते. माझा आवाज येते का नाही तुमच्यापर्यंत तर माहीत नाही मला. तर चला जाऊया. सगळी आहे ना तिकडे हेल्मेट वगैरे घालून. आणि तिकडे पण आहे का हेल्मेट आवाज ना जाणार हवेची मुलं. फुल सेफ्टी फर्स्ट, नंतर ब्रेक घेतलाय पहिला आणि मस्त आता नाश्ता वगैरे करायला थांबलोय आपण. आणि इथे बघू शकता सर्वजण नाश्ता वगैरे करायला लागल्यात. आपले डोसे होतात अजून. आणि आता इथे करण वगैरे बसलेत. इथे त्यांना बोलवलं होतं, त्यांना ऊन वगैरे लागत होतं म्हणून त्यावेळी सावलीत बसलेत थोडेसे त्या साईडला. इथे खात आहेत त्यावेळी सगळी आहे ना. आता आपला पण ऑर्डर वगैरे येईल, मग आपण पण खाऊ आणि आपली ट्रिप वापस स्टार्ट करू.
आपण एकविरा आईसाठी साडी बघायला आलोय आणि ते शॉपवरती आपण बघूया, डिसाईड करूया कोणती घ्यायची. आणि आता आपण कर्जतच्या पुढे आलो आहे. आता किती वेळेला होतं बघू, सॉरी खोपोलीच्या पुढे आलो आहे आणि खोपोलीला जाऊ. आता आपण खोपोलीमध्येच आहोत आणि चला आता घेतो साडी वगैरे आपल्या आईला आणि पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू. गाईज आता आपण घाटापर्यंत तर पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्या घाट सुद्धा सुरू झाले. म्हणजे आता आपण किती थोड्या वेळेला तर पोहोचणार आहोत. आणि आता इकडे मस्त आपल्याला एक्सप्रेस वे सुद्धा लागेल. एक्सप्रेस लागेल ना? शिंगरोबाचं मंदिर लागेल पहिला. कुठला? शिंगरोबाचं मंदिर लागेल आणि त्यानंतर आपल्याला एक्सप्रेस लागेल का? मी अजूनपर्यंत या रोडने आलो नाही तर मला काय माहित नाही सध्या, म्हणून मी विचारतोय. आता आपल्या 2 गाड्या मागे आहेत, एक गाडी आपल्या पुढे गेली आणि आपण दुसऱ्या नंबरला आहे. आपल्या टोटल 4 गाड्या आहेत आणि चला आता जातो, थोड्या वेळातच पोहोचू. आता वाटले 4:15 वाजले. आता आपल्याला पोचता 4:45 तर वाटणार आहे ते. आणि आपल्याला दर्शन सुद्धा घ्यायचंय आणि पालखी पण चालू झाली असेल तिथे, तर निघाली असेल आपल्या एकविरा मातेची. चला आता एन्जॉय करूया आपला राईड. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight. काय आता आपण शिंगरोबा मंदिराची इथे आलोय आणि ते पालखीचे मेंबर सुद्धा आहेत. चला आपण आता दर्शन वगैरे घेऊया शिंगरोबा देवीची इथे. आणि एक गाडी बघू शकता आपण, सगळ्या गाड्या आता इकडनंच येतात कारण की वरनं ट्रॅफिक आहे. काही दर्शन वगैरे तर झालं आपलं शिंगरोबा देवीचे इथे. आतमध्ये बघू शकता शिंगरोबा देवी. चला आता जाऊया. आणि शिंगरोबा काही जो सीन बघू शकतो एकदम झकास आहे. आणि हा जुना रस्ता आहे एकदम. आणि खालनं जो जातोय ना तो एक्सप्रेस वे आहे, तिकडनं 2 व्हीलर्सला अलाउड नाही. तर आपण मस्त जुन्या रस्त्यानं आले, 2 व्हीलर वगैरे सर्वजण इकडनंच आहेत आलेत. आणि कास रस्ता आहे, पण ऊन आहे तर थोडंसं प्रॉब्लेम होतोयच, पण नो प्रॉब्लेम. चला जाऊया, कसं होतंय ते बघूया आजची ट्रिप. आणि एन्जॉय करा आजचा ब्लॉग एकदम. आणि एकविरा माते की जय. त्या बघा सगळी जण थांबतायत ना, तो हा स्पॉट आहे एकदम परफेक्ट. बघा व्ह्यू बघा एकदम झकास. आणि इथं पब्लिक बघा सगळे ना खायला उतरल्या, एकविरीलाच चालल्या नाही. पण आता इकडे खातका देतील, फोटो बिटो काढतील ना, डायरेक्ट एकविरा माऊलीला भेटायला येतील सगळे. चला गाईज, घाट चढलं आता दुसरा मंदिर लागलंय, श्री वाघजाई देवी मंदिर खंडाला. आता चला दर्शन वगैरे घ्यायला जाऊ. आता वाघजाई देवीचं मंदिर बघू शकतो, ही देवी आहे मस्त. आणि इथे पण आहे. चला दर्शन वगैरे घेऊया. आतमधला असं काही मंदिर आहे. काही दर्शन झाले आणि इथे बघू शकतो काही झकास व्ह्यू. अरे यार मधीनच आला या हड नाही दिसत यार, हे मधीन येतात कंपाऊंड. जाऊन दे, चला नेक्स्ट टाइम बघू. हा ही हे मामाची शाळा आपल्या बघू शकता एकदम ऑस्ट्रेलिया. हा काय सगळं इथे बघू शकता आपल्या आईच्या इथे. आता आईच्या इथे आपण जाऊया मस्त. आणि इकडं मस्त आपण पोहोचूया थोड्या वेळातच. खूप एक्सायटेड आहे मी आता आपल्या माऊलीच्या पालखीसाठी. आता चला जाऊया आणि एन्जॉय करूया. गाईड आता आपल्याला टोल आलंय एकविराईच्या इथे इकडचा. आणि काहीच तर गर्दी नाही इथे, तर पुढे बघू गर्दी असेल तर ठीक. चला जाऊया आणि एन्जॉय करूया राईड. खूप एक्साइटेड आहे आपल्या आईला भेटायला. ओ येस.
गाईज आता एक्साइटेड आहे आपण आपल्या आईला भेटायला. आणि आता खूपच भारी वाटतंय. जसं जसं जवळ जाते ना तेवढी एनर्जी वाढतच चालले कंटिन्युअसली. ए बाई, पाऊस का? पाऊस आला? अरे हो, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. हो, सकाळपासून जो ऊन लागत होता आणि आता तो फायनली सुकून पावसाचा. हाय 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 हाय. आईने आपलं ऐकलं. शेवटी आम्ही एवढं उन्हात निघालो आणि पाऊस सुद्धा पडायला लागला पूर्ण पाणी. अजून काहू तसं पाणी पडेल. एकदम एक्साइटेड आहोत आम्ही. चला जाऊ आणि एन्जॉय करूया. आता तर माहित नाही तिकडे गर्दी असेल का नाही. असेल ना गर्दी? गर्दी असेल का रास गर्दी असेल. चला आपण दाखवू. अरे तुम्हाला ब्लॉग कशासाठी पूर्ण दिसेलच या ब्लॉग मध्ये. चला या, एन्जॉय करा. गाईज आता थोडस चेंज झालंय. आपला एकविरा आईची इथे तर जायचंच आहे आपल्याला दर्शनासाठी. आणि आता विराज आता सांगेल आपल्याला कुठे चाललंय ते. आता आपण देवीच्या माहेर घरी चाललोय, म्हणजे बहिरी देवाच्या दर्शनाला. तिथे पहिला मान असतो देवीचा आणि मग नंतर कारलेगडावर दुसरा मान असतो. तर तुम्ही ऐकलंच असाल. आता चला जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ. त्यावेळी तर पुढेच गेल्यात आपल्या. आणि आता आपण मागे राहिलोय जरा कसा एन्जॉय करत आलोय अंतर. आणि जो दुपारचा ऊन होता डेंजर, आणि आता सुकून भेटलाय. पाऊस सुद्धा पडायला लागलाय. हे बघा ऊन, बघा माझ्या हातावर ऊन पडलाय पाण्याचा. चला जाऊ. कुठला? काले लेण्याला तुझे सासरला माना कुंक. इकडून आता आपल्याला राईड घ्यायचं आहे. या साईड खाली जायचंय, मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चला, गावाच्या ठिकाणी आहे हा. माझा आवाज तर तुमच्यापर्यंत एकदम झकासत पोहोचत असेल. आपल्याकडे आता माईक सुद्धा आलंय. मग असा हॉर्नचा आवाज वगैरे काय इन्क्लूड नसेल याच्यात. चला या, दर्शन घेऊया. आपली पब्लिक बघू शकता इकडे आता एकत्र उभे राहिल्यात. यावेळी सगळेजण पहिला पोहोचलेले आहेत. आता चला डायरेक्ट चलो चलो चलो. इथे देवस्थानी आले. श्री काल भैरवनाथ देवस्थान. चला या. कुठे सगळी आली का? चला दर्शन घेऊया आपण. एकविरा माते की जय. येकोट येकोट जय मल्हार. निघाले मंदिराची इकडून पाया वगैरे पडून. आणि त्या साईडला आपल्या एकविरा मातेचं मंदिर सुद्धा आहे. आणि हा शॉर्टकट आहे या साईडला. आणि त्या साईडला हायवे होता. आपण गावाच्या ठिकाणी आलो. या साईडनं मस्त आहे की इथे बीडपट्टी वगैरे तर आहेच. आपण आता डायरेक्ट गावाच्या मध्येच ना जाऊ, म्हणजे एंट्री तर आपल्याला भेटणार नाही आहे. आणि तिथे थांबा, झूम करू. आता इथे भगवान आई शपथ बघा. इकडे पूर्ण ट्रॅफिक बघू शकता. खतरनाक ट्रॅफिक वगैरे लागलं आहे डोंगराची इथे. इथनं तर पूर्ण झूमच दिसतोय. झूममध्येच दिसतं पूर्ण ट्रॅफिक. मग खतरनाक. ते बघ, थांबो. हे बघू शकता आपण. इथे ट्रॅफिक बघा किती आहे. गाड्या बघा, देवीच्या मंदिरामध्ये एकदम ट्रॅफिक जॅम झाले तिथे. तर इथे मंदिर आहे आपल्या देवीचं. काहीच गर्दी बघा. गाड्या बघा किती आहे. गाड्या बघा. काहीच इथे बघू शकता आपल्या एकविरा माऊलीची पालखी एकदम झकास सजवले. चला थोडंसं पुढे जाऊनच दाखवतो तुम्हाला. या काय मूर्ती आहे घरातली मूर्ती आहे ना. चला, एकविरा माते की जय. कोण माहिती आहे ना तुला? आपल्या इकडचं
आल्यावर डेंजर नाचताना बघ पाऊस बघ. पाऊस बी आला पालखी पण आली आपल्या एकविरा माते की जय. पाऊस पण आला. चला एन्जॉय करा आता फुल एन्जॉय. पब्लिक बघा पब्लिक फुल डेंजर पब्लिक आहे. पूर्ण जाम झाले इथे. गाईज आता आपल्या निर्मित दादा सुद्धा भेटलेला आहे इथे. त्यांचा मंडळ आहे पूर्ण. काय मंडळ आतमध्ये का अजून आला नाही ना. तिथे आता पूर्ण मुलुंडचे बसले आणि त्या साईडला पण एक बंगला आहे तर तिथे पण मुलुंडचेच आहेत त्यावेळी सर्व. त्यांचं पूर्ण मंडळच आहे. आता मावशी आतमध्ये वगैरे आहेत. विराज आता पण आतमध्ये गेला चेंज करायला. आपण पण इथे फ्रेश वगैरे होऊया. काय आता फ्रेश वगैरे तर झालोय आणि आता आपण चाललोय पालखीच्या पाय वगैरे पडायला. म्हणजे मुलुंडची जी पालखी आहे ना तर तिची त्या पालखीच्या आपण पाय वगैरे पडायला चाललोय. आता समोरच्या बंगल्यातच आहे पालखी वगैरे. चला आता आतमध्ये जाऊया. आणि काय जास्त नाही जास्त नाही. गाईज आता ही पालखी वगैरे आहे एकविरा मातेची. चला दर्शन वगैरे करून घेऊया आपण सुद्धा. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर पामावर, अगदी पुण्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर पामावर, अगदी पुण्यावर. आज गुलाल अंगरीला माय तुझे विघ्नावर, सारी नेसून हिरवी नारळ आई तुझी बसली डोंगरावर. तुझा मैमा गाईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर पामावर. पान फुलांनी सजविलं माय तुझे देवराला, मान मारानी. भाई आता आपल्याला आरती सुद्धा भेटणार आहे एकविरा मातेची. आता वाटल्या संध्याकाळचे 7. आता इथे सर्वजण उपस्थित आहे आरतीला वगैरे. आपण मस्त फ्रेश वगैरे झालो. आरती सुद्धा झाली आपली देवीची. आता आपण चाललोय पायथ्याशी. आता इकडे दिसत आहेत ना पूर्ण ते डीजे विजे ते पूर्ण सर्व जे बंगले आहेत तर त्याच्यामध्ये पूर्ण जल्लोष चालू आहे आपल्या आग्रे कोळ्यांचा. आता चला जाऊया इकडनं चालत चालत.
इथे तर काहीच गर्दी नाही. पुढे गेल्यावरती आपल्याला गर्दी लागेल थोडीफार. आणि त्यावेळी ते जास्त गर्दी तर नाही वाटत इकडे, पण वरती गेल्यावर समजेल आपल्याला गर्दी आहे का नाही. तुला काय वाटतं गर्दी असेल तर नाही? जाम जत्रा आहे एकविरायची. गर्दी इथं पण असायला पाहिजे होती ना. ते कसं नियोजन आहे ना तेवढा, म्हणून तेवढी गर्दी नाही इकडे. त्या साईडला आपण भरपूर लांब आहोत. वरती अजून गेलो नाही मी. खाली होतो मी असं पुढे एवढी पण दिलेली असं हा पूर्ण मारामारी झाली ती ठाणे आणि पेनवाले. मला ना माहिती महाराष्ट्रात कशावर मागे झालेली ठाणेकर. आता पार्टी गेली असेल ना आतमध्ये. हा मग वरती असतं सगळं. मग त्याला जाऊया आणि एन्जॉय करूया वरती जाऊन सुद्धा. आणि काहीच गर्दी बघा आणि पूर्ण बँजो वगैरे तर इथे वाजतं. आणि गर्दी बघा फुल आहे, फुल गर्दी. चालायला जागा नाही कुठून. आता नशीब इकडे थोडीशी झाले, नाही तर पूर्ण पॅक होते. हे बघा आता वापस भरायला सुरू झाले. आता इकडच्या ब्लॉक केले ना, म्हणून तिकडचे लोक इकडे येऊ नाही शकत. पूर्ण ब्लॉक करून ठेवले या साईडला बघा. चाललोय वरती मस्त की खालचं तर दर्शन झालंय आपला. आणि आता वाजले तिथे बघू शकता किती. हा आपला टायमिंग आहे वरती चढायचा. किती वाजता पोहोचतो बघूया आपण वरती. चला. गाईज गर्दी बघा किती आहे. गर्दी बघा फक्त आपल्या आईमाऊलीच्या दर्शनासाठी. खूप पूर्ण पायऱ्यांवरती गर्दी आहे. आणि आता इकडे कल्याण कोलीवाडीची पालखी येते बघू शकता आपण. चला एन्जॉय करूया पुढे. आली पालखी आली कल्याण कोलीवाडीची. कल्याण कोलीवाडा उदो. एकविरा वाटते की चला वापस चालू करूया आपली जर्नी. आपल्या आईच्या घरी पोचलेलो आहोत आपण गाईज. आणि पब्लिक बघू शकता खतरनाक गोळा झाले. खूपच गर्दी आहे आता तर खूपच मोठी लाईन आहे बाहेरपर्यंत. अजून आपले बंधू यायचे आहेत, म्हणजे आपले सोबत आलेत ते भाऊ वगैरे. आणि नंतर आपण जाणार आहोत. पहिला थांबा त्यांची वाट बघतो, मग तुम्हाला भेटतो. आता मस्त आहे की आपण लाईनीत आलो आहे. आणि इकडनं बघू शकता आपल्याला आतमध्ये जायचं आहे या साईडनं. इथे पूर्ण पब्लिक जमा झाले फोटो वगैरे काढायला. आणि हे बघा काय सजावट केलं. इकडनं तर नीट न दिसणार. बाहेर जेव्हा आपण निघू ना याच लाईनीतनं, तेव्हा आपण तिकडे जाऊन फोटो वगैरे काढू. तेव्हा दाखवेन शॉर्ट्स वगैरे तर येतील आपले मस्त. शॉर्ट्स म्हणजे मिनी शॉर्ट्स नाही ह्याचे, म्हणजे याच ब्लॉगमध्ये लागतील ते शॉर्ट्स. हे बघ कसं पळतात बघ. वर्षा उडी मारतात बघ 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 बघ. का नाचो. चला बाबा ईशा पडलो असतो. चला गेटाच्या आतमध्ये तर आले आपण. जास्त तर गर्दी नाही या साईडला. नशीब पटापट दर्शन वगैरे करून घेतो आपल्या माऊलीचा. खूप दिवसाने आलोय, सॉरी खूप महिन्याने आलोय आता. म्हणजे मागच्या वेळी आलेलो आबूला घेऊन येत होतो तेव्हा. आणि डायरेक्ट आता आलोय, ते पण डायरेक्ट वरती. चलो काहीच आता आपण पोचणार आहोत आईच्या गाभाऱ्यात. आणि चला इथं बघू किती वेळ होतो आपल्या पोचला. चला आता जाऊ. आणि पुढे तर खूपच गर्दी आहे, म्हणजे एवढीच लाईन आहे अजून. आणि पुढे गेले की अजून
जर व्हिडिओ अलाउड असेल तर मी नक्की काढेन आणि जर नसेल तर गपचूप चालू ठेवेन. बघू चला आतमध्ये गेल्यावर. बोला आई माऊलीचा एकविरा माते की. हे बघा आग्रे गोल्यांची शान एकदम जबरदस्त मज्जा होत आहे सगळी. गाणी बिनी लावलं जरा डेक बी घेऊन येले आतमध्ये. आपण पोचलेलो आहोत आईच्या गाभाऱ्यात आणि इथे सर्वजण आपली पब्लिक आहे. पुढे बोल ना, बोल बोल बोल. एकविरा माते की जय. चलो आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आपल्या आईचा. बोल. घरच्या 3 देवींची आरती करायला सांग. सजावट बघा आपल्या आईच्या एक मंदिराची मस्त सजावट वगैरे केलेली आहे. इथे तुम्हाला थोडेसे व्हिडिओ काढून दाखवतो इथे. चला या. गाईज फुल धमाल चालू आहे आपल्या आग्रे कॉलेजची. अजून पण गर्दी आहे. आता वाजलेत 10:15 आणि बघू शकता अजून सुद्धा पब्लिक पूर्ण येतेच आहे. अजून पूर्ण दिवस आहे आणि उद्या तर जत्रा आहे. आज तर पालखीचा दिवस आहे तरी बघू शकता किती जण आलेत. आणि आता आपण रात्रीचे आले म्हणून तुम्हाला एवढेच वाटत आहेत, पण जी सकाळी गर्दी होती ना खतरनाक. या का नाश्ता आहे धमाल फुल. काहीच खाली गर्दी बघा, गर्दी बघा, गर्दी बघा. आग्र्यांची गर्दी बघा. आग्रे कोली बघा कसे एकत्र आल्यावर अशी पूर्ण भेडी गवला होते. इतर कमीच आहे, अजून तर बाकी आहे. अजून तर गेले घरी. कोणी कोणी तर वरती सुद्धा आहे आणि फक्त खाली बघा किती आहे.
आणि बँड पण वाजताय. सगळा पायथ्याशी पोहोचलोय आपण आता. वरून आलोय दर्शन वगैरे करून आणि इथे आता डान्स वगैरे करतो.
दादा यांचा ग्रुप आहे मुलुंडचा आणि बघू शकता जल्लोष खूपच चालू आहे इकडे आणि ते डेंजर वगैरे नाचत आहेत. बघा जी मी तिकडे गेलेलो पण तिकडे मी व्हिडिओ काय शूट नाही केले दुसऱ्या इकडे. आता इकडे शूट करतोय थोडेफार. माझी पण चार्जिंग थोडीशी लो आहे फोनची. चला एन्जॉय करा आता. गाईज आता इकडे डान्स वगैरे चालू आहेत आणि आता यावेळी आले थकून बाहेर आणि आता आम्ही इथे खाली वगैरे बसलोय बंगल्याच्या आणि इथे चंदा मावशी आहे आणि चंदा मावशी यांच्या इकडे राहतात ते काकू सुद्धा खाली तिथे मावशी म्हणजे आपली. आणि आता सगळ्यांना इथे बसलेत आणि बाकीचे इकडे झोपलेत थकलेत म्हणून. आणि इकडे मस्त जल्लोष चालू आहे. 4 वाजता संपेले आणि त्यावेळी जातील 5 वाजता झोपायला. मला तर वाटतं त्यावेळी काय झोपणार नाही आहेत. डायरेक्ट जत्रे बित्रे करून उद्या संध्याकाळी जातील ना डायरेक्ट उद्या झोपतील. आता चला आपण पण थोडा वेळ बसतो मग जातो. गाईज आता वाजलेत बघा किती 2 वाजलेत 2 थांबा हां आता दिसत असेल. आता वाजलेत 2 आणि अजून पण आता एकविरा मातेची इथे दर्शनाला सुद्धा सगळी जण आता चालल्यात. काही जण येत आहेत वरून आणि अजून सर्व स्टॉल्स इकडे ओपन आहे बघा. मटण बोला सर्व काय 2 वाजता पण सर्व काय चालू आहे. आता बघू शकता आता सर्व जसं काय बोलतं आपला सिटीच आहे पूर्ण अजून चालूच आहे सर्व. हे बघा खाजावाला बोला वापस ट्रॅफिक बघा अजून पुढे ट्रॅफिक वगैरे जाम झाले. चला आता थोडं याचा गाईज वाजलेत बघा किती आता वाजले आहेत 1 मिनिट दाखवतो एक्झॅक्ट ना दिसत ना परफेक्ट थांबा. काय आता बघू शकता वाजलेत किती 3:55 आणि आता इथे सगळ्यांना अमृत तुल्यला चाय पियायला वगैरे थांबलेत. चाय तर पिऊन झाले आणि आपली गाडी ते ट्रकच्या त्या साईडला आहे म्हणजे रस्ता क्रॉस करून काढले कारण की मधीत न यायलाच रस्ता नव्हता. खूप लांबून टर्न मारायला लागला असता म्हणून आता आपला रूट तोच आहे म्हणून तिथे पार्किंग केली आणि या साईडला आलो आहे. आता आपण चाललो आहे घरी वगैरे आणि घरी जाऊन मस्त झोपू वगैरे. गाई 6 वाजता पोचल्या आम्ही घरात. आता चला जातो मावशीची इथे आणि झोपतो डायरेक्ट. आता तर काय एनर्जी तर नाही. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग ते चला जाऊ दे नंतर एंड करूया. आता जातो पहिला वरती आणि झोपतो डायरेक्ट नंतर एंड करू. माझी एक विराम आऊले, तुझं दर्शन